स्वगत सचिदानंद रूपे शुद्ध सत्व गुणे जे विनली रे, षडगुण गोंडे रत्न जडित श्याम सुंदरा शोभली. कशी घोंगडी आहे तुझी? स्वगत सचिदानंद रूपे. स्वगत म्हणजे स्वतःहून. आमची जशी घोंगडी कोणीतरी विणलेली आहे, ती आम्ही विणलेलीच नाहीये. ती परमेश्वरानं विणलेली आहे, ती देवानं विणलेली आहे. का तुम्ही विणली ही घोंगडी? जसं आमचे असणारे महाराज पोपळगट महाराज सुंदर असं मंदिर तयार करतात. आज महाराष्ट्रामध्ये त्यांचे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचे मंदिर विकतात. सागवानाचे मंदिर तयार करतात, सोफे तयार करतात, सगळं तयार करतात. ते सोफे ते मंदिर कोणी विणलं? तुम्ही विणलं. बरोबर आहे का नाही? हा. पण तुमचं असणारं जे शरीर आहे ते तुम्ही विणलं का? नाही. मग ही असणारी घोंगडी, हे असणारं स्वरूप कोणी विणलं? परमेश्वरानं विणलं. काही जण तो उगाच म्हणत असतात, पहा हा माझा मुलगा, ही माझी मुलगी, हा माझा मुलगा, ही माझी मुलगी, मरेपर्यंत म्हणत असतात बरं का. माझा मुलगा आहे, माझा मुलगा आहे, माझ्या मुलानं हे केलं, माझ्या मुलानं ते केलं, माझा मुलगा असा आहे, माझा मुलगा आहे तसा आहे. पण मुळात तुम्ही तुमच्या मुलासाठी काहीच केलेलं नाहीये. हा, फक्त तो मुलगा होण्यासाठी फक्त तुम्ही तुमचे शुक्र जंतू दिलेले आहेत, पंप्स. आणि तुमच्या पत्नीनं फक्त स्त्री बीज दिलेलं आहे. बाकी जे करायचंय ते कोणी केलंय? वर्षानं केलंय. ज्यावेळेस ते बाळ गर्भामध्ये वाढत होतं, ते वाढत असताना परिपूर्ण स्थितीमध्ये त्याच्यावर लक्ष कोणाचं होतं? त्या परमेश्वराचं. त्याला अन्न कोण पुरवत होतं? तो भगवंत. त्याला पाणी कोण पुरवत होता? तो भगवंत. त्याला ऑक्सिजन कोण पुरवत होतं? तो भगवंत. हे असणारे जे गर्भ आहे, जो गर्भ, ते गर्भाचं जे जठर आहे ते एवढं मजबूत आहे की मोठ्यातला मोठा वार जरी झाला तरी त्या गर्भापर्यंत जात नाही. पहा, परमेश्वरानं तेवढी मोठी टेक्निक तयार करून ठेवलेली आहे. एका अशाच गावामध्ये एक असणारी महिला गर्भवती होती आणि 10-15 दिवसानं ती बाळंतीण होणार होती. सहजच ती घराच्या दरवाजा समोर आली आणि जनावरांची असणारी झुंड त्या दरवाजापासून धावली. त्यातल्या त्या जनावरांची मारामारी लागली आणि एक असणारी गाय, तिचं असणार समोर शिंग होतं, ती आली आणि त्या बाईला धडकली आणि ते शिंग तिच्या पोटात घुसलं. पहा, पोटात घुसल्यानंतर ती शिंग तिनं बाहेर काढलं, ती गाय पळून गेली. पण जिथं घुसलं तिथून लगे हात बाहेर आला, लेकराचा असा हात बाहेर आला. तिच्या असणाऱ्या पतीनं, तिच्या घरच्या नातेवाईकांना तिला उचललं आणि तिला दवाखान्यामध्ये नेलं. दवाखान्यामध्ये तिला घेऊन गेल्यानंतर डॉक्टरांनी ही कंडिशन पाहिलं. आतापर्यंत असं पेशंट डॉक्टरकडे आलेलं नव्हतं. नेमकं काय करावं हे डॉक्टरला सुचाना. वास्तविक सत्य घटना आहे बरं काही. काय करावं, नेमकं कसं डोकं लावावं आता. ह्या हात नेमका आतमध्ये कसा घालायचा? हे लेकरू तर सुखरूप आहे, याला देवानी काही एक होऊ दिलेलं नाहीये, हे सुखरूप आहे. पण आता प्रॉब्लेम आहे की हा आतमध्ये घालवायचा, कसा घालवा? ते लुटीतोय पण ते जायला तयार नाही. बाहेर आलेला हात काय करावं त्याचं डोकंच लागाना. त्याने कुठं वाचलंही नव्हतं, कुठं त्याला शिकवलंही नव्हतं की एखाद्या लेकराचा जर असा हात बाहेर आला तर तो आतमध्ये नेमका कसा जाईल. अरविंदजी काय करावं पूर्ण विचारात पडला आणि एका टेन्शन मध्ये तो बसला. त्याच्या हाताखाली एक कंपाऊंडर होता पहा, आणि तो प्रचंड दारू पिणारा होता. हे दारू पिणारे लोक आहेत ना, खूप हुशार असतात बरं का, पण ते दारू पिल्यामुळे वायाला जात असतात. तर हा दारू पिणारा कंपाऊंडर होता आणि त्याच्या घरच्यांनी त्याला सोडून दिलेलं होतं. त्याचे काही घरचे त्याला सांभाळत नव्हते. बायकोनही त्याला सोडून दिलं होतं, बायको निघून गेलेली होती. म्हणून आपलं हे पोटापुरतं मिळन म्हणून ते त्या दवाखान्यामध्ये तो राहत होता. मग ते दवाखान्यामध्ये तिथं राहत असताना तो आपला खायचा प्यायचा आणि तिथं झोपायचा. त्या कंपाऊंडरनं सहज विचारलं, म्हणजे डॉक्टर साहेब नेमकं झालं काय, एवढं टेन्शन काय? ते म्हणे खूप मोठा ताण आहे, तुला नाही कळणार म्हणे, ह्याला अवघड गोष्टी आहेत. नाही म्हणजे नेमकं झालं काय? तर हा अधूनमधून त्यांना मदत सुद्धा करायचं, चल म्हणे माझ्यासोबत थोडीशी मला मदत कर. मग त्यांनी पाहिलं, हे बघ म्हणे ही अशी कंडिशन, हे काय करावं माझं डोकंच लागाना म्हणे. म्हणजे त्याच्यात काय अवघड आहे म्हणे, त्या हाताला चटकानी द्या म्हणे एक. ते डॉक्टरला क्लिक झालं आणि डॉक्टरनं काय केलं, ती सुई तापवली अशी
समोर प्रचंड तापवली, परमेश्वराचं नाव घेतलं आणि त्या हाताला त्याच्या बोटाला चटकणी दिली, त्या लेकरांना लगे आतमध्ये हात घेतला. नंतर 15 ते 20 दिवसानंतर ती बाई बाळंतीण झाली आणि तिला सुखरूप असं काय झालं, लेकरू झालं. मला तुम्हाला हे सांगायचंय की ही जी घोंगडी आहे, ह्या घोंगडीचं संरक्षण करणारा तो आहे. तुम्ही काही केलेलं नाहीये, सगळं करणारा तो परमात्मा आहे. म्हणून त्यानं ही घोंगडी विणलेली आहे, पण त्याची जी घोंगडी आहे ती कोणीही विणलेली नाही. म्हणून स्वगत, स्वगत म्हणजे स्वतःहून, स्वतःहून ती घोंगडी तयार झालेली आहे. तिला ना अंत आहे, तिनं काळात बांधलेली आहे. अशी परमेश्वराची निर्गुण निराकार स्वरूपाची घोंगडी. मग त्या घोंगडीचं स्वरूप नेमकं कसं आहे? सतचित्त आनंद. ती घोंगडी सत्स्वरूप आहे, चित्त स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, अद्वैय स्वरूप आहे आणि निरामय स्वरूप आहे. भजन करा विठ्ठल. सत्स्वरूप घोंगडी ती. सत म्हणजे नेमकं काय हो? सत कशाला म्हणावं? लक्ष द्या. कशाने? बरोबर बरोबर. ज्ञानाधिकाच्या साधनानं जे परिपूर्ण स्थितीत कळतं त्याला सत म्हणतात. म्हणजे तुमचं असणाऱ्या ज्ञानानं ज्या गोष्टीचा बाध होतो त्याला असत म्हटलं जातं. पहा, आणि ज्याचा बाध होत नाही त्याला सत म्हटलं जातं. बरोबर आहे का बाबा? म्हणजे थोडक्यात तुम्ही चालत आहात रस्त्यानं आणि रस्त्यानं चालत असताना अंधार पडलेला आहे. त्या मंद अंधकारामध्ये समोर एक दोरी आहे आणि तुम्ही जात असताना लगेच तुमच्या लक्षात आलं की अरे बाप केवढा मोठा साप आहे, आणि तुम्ही उडी मारली. बरोबर. आता उडी मारल्यानंतर तुम्हाला एक भीती निर्माण झालेली आहे, मोठा साप आहे. तुमच्या हातामध्ये बॅटरी आहे आणि तुम्ही बॅटरीनं चमकलंय. चमकल्यानंतर तुम्हाला कळलं अरे हे साप नाही, ही तर दोरी आहे. म्हणजे त्या दोरीवर भासणाऱ्या सर्पाचा काय झालाय? बाध झालेला आहे. आणि दोरीचं काय झालंय? ज्ञान झालंय. मग सर्प त्या दोरीवर भासत होता, पण त्या दोरीच्या ज्ञानानं सर्पाचा बाध झाला. म्हणून सर्प कसा आहे? असत आहे. बरोबर आहे. मग आता दोरी सत्य का? बरं चला ठीक आहे, दोरी सत आहे. उदाहरणासाठी ती सत आहे, पण ती सुद्धा असत आहे. कारण दोरीला जर सूक्ष्म रीतीनं पाहिलं तर ती विशिष्ट प्रकारच्या तंतूनं गुंपलेली आहे. आता तंतू सत आहेत का? नाही. तंतूला जर सूक्ष्म रीतीनं पाहिलं तर ते एका विशिष्ट कापसानं बनलेले आहेत. आता त्यालाही सूक्ष्म रीतीनं पाहिलं तर ते अणूनं बनलेले आहेत. बरोबर आहे. आता अणू सत आहेत का? अणूमध्येही सूक्ष्म रीतीनं पाहिले तर ते इलेक्ट्रॉननं बनलेले आहेत. इलेक्ट्रॉन सत आहेत का? इलेक्ट्रॉनलाही सूक्ष्म रीतीनं पाहिलं ते न्यूट्रॉननी बनलेले आहेत. आता न्यूट्रॉन सत आहेत का? न्यूट्रॉनलाही सूक्ष्म रीतीनं पाहिलं ते क्वार्कनं बनलेले आहेत. आता विज्ञान म्हणतं की हे जे क्वार्क आहे ना, याच्याही खाली आणखी बरंच काही असू शकतं, पण विज्ञान तिथपर्यंत पोहोचलंय, त्याच्या खाली आणखी पोहोचलेलं नाहीये. पण विज्ञानाचं असं मत आहे की त्या क्वार्कच्या खाली सुद्धा फक्त व्हायब्रेशन आहे. मग जर व्हायब्रेशन असेल तर हळूहळू त्या वरच्या ज्या गोष्टी आहेत त्यांचा काय झालेला आहे? बाध झालेला आहे. आणि ज्या गोष्टीचा बाध होतो त्या काय असतात? असत असतात. आणि ज्याचा कशानेही बाध होत नाही त्याला सत म्हणतात. बरे मी भजन करा विठ्ठल. आता आपण या ब्रह्मांडाचा थोडा विचार करूया. सर्वात अगोदर काय आहे? दोरी. त्याच्यावर थोडं आलं, त्या दोरीच्या बाहेर पूर्ण असणारा परिसर दिसतोय, साप दिसतोय. त्याच्यावर आलं, जमीन दिसते. त्याच्यावर गेलं, आता पृथ्वी दिसते. त्याच्याही वर गेलं, ही असणारी सूर्यमाला दिसते. त्याच्याही वर गेलं, ही असणारी आकाशगंगा दिसते. त्याच्याही वर गेलं, संपूर्ण असणाऱ्या आकाशगंगाचा एक ब्लॅक होल्स दिसतोय. त्याच्याही वर गेलो, अनंत ब्लॅक होल्स दिसतात. आता त्याच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं ही पृथ्वी केवढी आहे, तर शास्त्रज्ञाचं मत आहे की तुमच्या सुईच्या टोकावर जेवढी जमीन बसेल त्याच्यापेक्षाही लहान ही पृथ्वी आहे. म्हणजे हे सगळं जे काही आहे, जे भासतंय, जे दिसतंय,
ते असत आहे. भजन करा विठ्ठला विठ्ठला. आता भगवंताचं पाहूया, तो कसा आहे? सतस्वरूप आहे. त्या परमेश्वराचं स्वरूप सत आहे. दोरीला पाहिल्यानंतर जसा सापाचा असणारा जो भास आहे तो संपूर्ण जातो आणि दोरीचं ज्ञान होतं. म्हणजे सर्प कसा आहे? असत स्वरूपाचा आहे. पण भगवंत असा आहे की त्याचा बाधच कशानं होत नाहीये. त्याचा कितीही बाध करण्याचा प्रयत्न करा, कारण तो चराचरामध्ये सर्वत्र सर्व जगत त्यानं व्यापलेलं आहे, म्हणून त्याचा बाध होत नाहीये, म्हणून तो सत आहे. भजन करा विठ्ठला विठ्ठला म्हणून या सतस्वरूप असणाऱ्या भगवंताचं ज्ञान ज्यावेळेस साधकाला होतं त्यावेळेस साधकाला असं वाटतं की हे पूर्ण जगत जे आहे हे नश्वर आहे, नाशिवंत आहे. हे जगत कसं आहे? मिथ्या आहे. हे ते ब्रह्मच सत्य आहे आणि मी स्वतः सुद्धा काय आहे? ब्रह्मस्वरूप आहे त्या परमेश्वरामध्ये, आणि माझ्यामध्ये तो भेदच नाहीये. हे ज्ञान होणं याला सतस्वरूप म्हणतात. भजन करा म्हणजे भगवंताचं स्वरूप कसं आहे? सत्य. म्हणून साधू संत प्रतिपादित करतात, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, 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 सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. भजन करा विठ्ठला विठ्ठला. हा थोडा कमी वाटायला लागला विठ्ठला भगवंताचं स्वरूप सत्स्वरूप आहे. आणखी कसा आहे तो? सत्य चित्त स्वरूप आहे. पहा, चित्त म्हणजे काय? चित्त म्हणजे स्वयंप्रकाशवान, ज्याला कोणीही प्रकाशित करत नाही असा असणारा जो परमात्मा आहे तो चित्त स्वरूप आहे. आपल्याला कोणीतरी प्रकाशमान करतंय, या पृथ्वीला कोणीतरी प्रकाशमान करतंय. तो कोण आहे? सूर्य आहे. पण सूर्याला सुद्धा याला कोणीही प्रकाशमान करत नाही, म्हणून तो चित्त स्वरूप आहे. भजन करा विठ्ठला सूर्याच्या जसे किरण आहेत ते सर्वत्र जसे पसरलेले आहेत, तसं त्या भगवंताचं असणारं चैतन्य स्वरूप सर्वत्र पसरलेलं आहे. सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी. हा, सूर्याच्या प्रकाशाप्रमाणे त्या भगवंताचं स्वरूप सर्वत्र पसरलेलं आहे. चाले हे शरीर कोणाची असत्य, चाले हे शरीर कोणाची असत्य, शरीर कोणाची असत्य, चाले शरीर कोणाची असत्य, चाले हे शरीर कोणाची असत्य, शरीर कोणाची असते, शरीर कोणाची शरीर कोणाची असते, कोण बोलाविल हारविल, कोण बोलाविल हारविल, देखवी ऐकवी एक नारायण, देखवी ऐकवी एक नारायण, बोलाविला हारविला, कोण बोलाविला
चाले हे शरीर कोणाची असते कोण बोलवी हे असणारं जे शरीर आहे ते कोणाच्या तरी सत्तेनुसार चालतंय. त्याचं कारण आहे तुमच्यामध्ये असणारं चैतन्य. एकदा का तुमचं चैतन्य निघून गेलं, तुमच्यामध्ये असणारा जो त्याचा प्रकाश आहे तो निघून गेला का बस तुमचं शरीर काय होतं, शिथिल होतं, शिथिल पडल्या जातं. म्हणजे त्या भगवंताचं जे स्वरूप आहे ते सर्वत्र आहे, स्वप्रकाशमान आहे, म्हणून ते चित्त स्वरूप आहे. भजन करा विठ्ठल. आता ऐका, तो परमेश्वर आनंद स्वरूप आहे. सत चित्त आनंद. आनंद आणि सुख हे एकच बरं का. काही लोक म्हणतात जे विषयापासून प्राप्त होतं त्याला सुख म्हणतात, आणि काही लोक म्हणतात जे अध्यात्मापासून प्राप्त होतं त्याला आनंद म्हणतात. पण असं अजिबात नाहीये. विषयापासून सुख प्राप्तच होत नाही, लक्षात ठेवा. विषय तर उलट दुःखामध्ये आपल्याला टाकत असतात. सुख म्हणजे तुमचं असणारं जे आत्मभान आहे त्या आत्मभानाचं होणारं प्रगटीकरण, त्याला सुख किंवा आनंद म्हटलं जातं. आणि तुमच्या आत्मभानाचं होणारं विस्मरण, त्याला दुःख, उद्विग्नता किंवा असमाधान म्हटलं जातं. तुमच्या मनाची असणारी चंचलता वाढली की आत्मभानाचं विस्मरण होतं आणि तुम्ही दुःखामध्ये पडले जाता. तुमचं मन स्थिर झालं की तुम्हाला आत्मभानाचं स्मरण होतं, आणि त्या होणाऱ्या आत्मभानाच्या स्मरणाला सुख किंवा आनंद म्हटलं जातं. भजन करा विठ्ठल विठ्ठल. म्हणून जे काही होतंय ते आनंद आहे, आणि तो परमात्मा कसा आहे, आनंद स्वरूप आहे. मूलतः आनंदाचं आणि सुखाचं असणारं जे अधिष्ठान आहे ते प्रेम आहे बरं का, आणि ते समाधान आहे. तुम्हाला जो आनंद होत असतो, तुम्हाला जे सुख होत असतं ते तुमच्या प्रेमामुळे होत असतं. तुमच्या अंतःकरणामध्ये जे काही प्रेम निर्माण होत असतं त्यामुळे तुम्हाला सुख होत असतं किंवा त्यामुळे तुम्हाला आनंद होत असतो. आणि तुमच्या अंतःकरणातलं हे जे प्रेम आहे हे जसं जसं वृद्धिंगत होत जातं तसं तसं व्यक्ती हा परमेश्वराकडे समरस होत असतो. पहा, एखादा असणारा प्रियकर ज्यावेळेस एखाद्या प्रियसीला पाहतो त्यावेळेस त्याला आनंद होतो, त्याला सुख होतं. एखादी प्रियसी जेव्हा एखाद्या प्रियकराला पाहते त्यावेळेस तिला सुख होतं किंवा तिला आनंद होतो. याचं कारण आहे एकमेकाविषयी त्यांच्या मनामध्ये असलेलं प्रेम. म्हणजे आनंदाचं अधिष्ठान कोण आहे, प्रेम आहे. ज्यावेळेस आई त्याच्या मुलाकडे पाहते त्यावेळेस आईला आनंद होतो. मुलगा ज्यावेळेस आईकडे पाहतो त्यावेळेस त्या मुलाला आनंद होतो. गुरु ज्यावेळेस पट शिष्याकडे पाहतो त्यावेळेस गुरुला आनंद होतो. आणि शिष्य जेव्हा आदर्श गुरुकडे पाहतो त्यावेळेस त्या शिष्याला आनंद होतो. याचं कारण आहे त्या व्यक्तीविषयी अंतःकरणामध्ये लपलेलं प्रेम. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम बिन नाही समाधान, प्रेम बिन नाही समाधान. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम बिन नाही समाधान. हे असणारं जे प्रेम आहे हे आनंदाचं अधिष्ठान आहे, आणि प्रेम सुद्धा भगवंत स्वरूप आहे, लक्षात ठेवा. पण दुर्दैवाची गोष्ट अरविंदजी ही आहे की तुम्हाला आनंद फक्त तुमच्या पत्नीकडे पाहिल्यावर होतो, तुमच्या मुलाकडे पाहिल्यावर होतो, तुमच्या गुरुकडे पाहिल्यावर होतो, किंवा तुमच्या आईकडे पाहिल्यावर होतो, तुमच्या प्रियसीकडे पाहिल्यावर होतो, तुमच्या मित्राकडे पाहिल्यावर होतो. म्हणजे तुमचं असणारं जे प्रेम आहे ते मर्यादित आहे. पण हे असणारं जे प्रेम आहे हे ज्यावेळेस अमर्याद होतं त्यावेळेस तुम्ही जिकडं पाहता तिकडं तुम्हाला आनंद होईल. लक्षात घ्या, साधू संतांचं असणारे हे जे प्रेम आहे अंतःकरणातलं ते अमर्याद झालेलं असतं.
अमर्याद झालेलं असतं ते प्रेम, आणि तिलाच आत्मानुभूती म्हणतात. आम्हाला मिळालेलं जे सुख आहे, जो आनंद आहे, तो आम्ही शब्दात प्रकट करू शकत नाही असं साधू संत सांगतात. याचं कारण आहे ते स्वतः प्रेममय होऊन जातात. म्हणजे तुमच्यामधलं प्रेम हे तुमच्या आनंदाला प्रकट करतंय, हे तुम्हाला मान्य आहे. ह्या प्रेमाचा असणारा जो विस्तार आहे, तो ज्यावेळेस विस्तीर्ण होऊन जातो, त्यावेळेस त्या प्रेमापासून मिळणारा जो आनंद असतो तो अलौकिक असतो. त्यावेळेस तुम्ही प्रत्येक व्यक्तीकडे पाहिल्यावर तुम्हाला आनंद होईल, जगातल्या प्रत्येक जीवाकडे पाहिल्यावर तुम्हाला आनंद होईल. ह्या वेलीकडं, ह्या वृक्षाकडं, ह्या झाडांकडं, ह्या निसर्गाकडे पाहिल्यावर सुद्धा तुम्हाला काय होईल? आनंद होईल. पण तेवढं आध्यात्मिक अनुभूती आणि तेवढं प्रेम तुमच्या अंतःकरणात दाट. आनंद अद्वया नित्य निरामया, आनंद अद्वया नित्य निरामया, नित्य निरामया, अद्वया नित्य निरामया, आनंद अद्वया नित्य निरामया, आनंद अद्वया नित्य निरामया, अद्वया नित्य निरामया, अद्वया नित्य निरामया, जगानी जगाय योगियाची, जगानी जय योगियाची, ते समचरण साजिरे विटेवरी, ते समचरण साजिरे विटेवरी, ते समचरण साजिरे तुम्हाला जर प्रत्यक्ष आनंद पाहायचा असेल तर तुम्ही तो भगवंताकडे पहा. ते हे समचरण साजिरे विटेवरी, सर्व सुखाचे आगर. याचं कारण आहे त्याच्यासारखं सुखरूप कोणी नाहीये. म्हणजे तो सत चित्त आनंद स्वरूप आहे. म्हणून स्वगत सचिदानंद रूपे मिळोनी शुद्ध सत्व गुणे जीविनली रे. आणखी त्याचं स्वरूप आहे निरामय स्वरूप आहे. निरामय म्हणजे कसल्याही स्वरूपाचा अवयव नाही, त्याला निरावयव म्हटलं जातं. हा जे कोण बिन पद चल हुसुनहि बिनु काना करहि बिनु आनन रहित सकल रस भोग बिन वाणी बकता बन तन बिनु बरस पयन बिनु
चंचल हुस्नही बिनु काना. पाय नाहीत पण तरी चालतोय, काना नाही तरी पण ऐकतोय. आनन रस सकळ रस भोगी, मुख नाहीये पण तरी प्रत्येक स्वरूपाच्या रसाचा उपभोग घेतोय. बिनबानी बकता बड जोगी, वाणी नाहीये हा पण तरी बडबड करतोय. म्हणजे त्याचं स्वरूप कसं आहे, निरावय आहे, निरावय. आणि शेवटचं तो अद्वैत्व स्वरूप आहे पहा. आनंद अद्वैय, नित्य निरामय. अद्वैय म्हणजे काय, सर्वत्र समय, तिथं भेद नाहीये. उच्च नीच काही नैनो भगवंत, उच्च नीच काही नैनो भगवंत. हो तिष्ठे भाव भक्ति देखो निया, तिष्ठे भाव भक्ति देखो. उच्च नीच अशा प्रकारचा भाव नाहीये, तो सर्वत्र समान आहे. हा हे रोम रोम में बसने वाले राम, रोमा रोमा मध्ये बसलेला आहे. हे रोम रोम में बसने वाले राम. जगद्गुरु तुकोबर आहे, त्याचा असणारा अद्वैय स्वरूप मांडत असताना म्हणतात विष्णुमय वैष्णवांचा धड, भेदा भेद भ्रम मंगळ विष्णुमय. तुका म्हणे एका देहा, तुका म्हणे एका तुका म्हणे एका देहाचे अवय, सुख दुःख जीव भोग पावे. विष्णु वैष्णवांचा भेदा भेद भ्रम मंगळ विष्णु राम. भजन करा विठ्ठल म्हणजे भगवंताचं हे स्वरूप ज्ञानोबराय प्रकट करतात. स्वगत सच्चिदानंद रूपे सत चित आनंद नित्य निरामय अद्वैय स्वरूप हे निर्गुण निराकार परब्रह्माचं स्वरूप आहे. भजन करा विठ्ठल विठ्ठल. आता माऊली पुढे म्हणतात शुद्ध सत्व गुणे जी विनली रे. शुद्ध सत्व गुणे म्हणजे काय, सत्वगुणानं ती विणलेली आहे. लक्ष द्या, परमेश्वरूपाचं एका वेदांताच्या भाषेमधून कसं स्वरूप आहे. एकीकडे ब्रह्म चैतन्य आहे आणि एकीकडे माया आहे. म्हणजे मायेपासून ब्रह्मापासून मायेची उत्पत्ती आहे. ब्रह्म चैतन्यापासून मायेची उत्पत्ती आहे आणि त्या मायेवर ब्रह्म चैतन्याचा आभास होतोय. आणि त्या मायेचं स्वरूप सत्वगुणी आहे, त्याला ईश्वर चैतन्य म्हटलं जातं. वेदांताचा सिद्धांत आहे. ब्रह्मापासून मायेची उत्पत्ती, मायेचं स्वरूप शुद्ध सत्वगुणी आहे आणि त्याच्यावर ब्रह्मचैतन्याचा आभास होतोय, याला ईश्वर म्हटलं जातं. शुद्ध सत्वगुणे जी विनली रे. आता आपलं आपण पाहूया, ती जी शुद्ध सत्वगुणी रूपी माया आहे तीच खाली तमोगुणी रूपानं अवतार धारण करते. हे जे दगड दिसत आहेत, हे ज्या स्थूल वस्तू दिसत आहेत, ही माया आहे, आदिमाय शक्ती आहे. पण तिचं स्वरूप कसं आहे, सत्वगुणी नाहीये तर ती तमोगुणी तिचं स्वरूप आहे. आणि तीच माया जेव्हा आपल्यामध्ये येते, आपल्यामध्ये, त्यावेळेस ती अविद्या रूपानं तिचं स्वरूप धारण करते. आणि त्या अविद्येवर कुटस्थ चैतन्य आणि त्या कुटस्थ चैतन्याचा आभास होतो, त्याला जीव म्हटलं जातं. म्हणजे अविद्या आणि कुटस्थ चैतन्य, कुटस्थ चैतन्याचा अविद्येवर होणारा आभास, त्याला जीव म्हटलं जातं. जीव.
आणि हीच माया शुद्ध सत्वगुणी आहे, ब्रह्मचैतन्य आहे, आणि त्या ब्रह्मचैतन्याचा आभास आहे, त्याला ईश्वर म्हटलं जातं. ही झाली वेदांतिक परिभाषा. भजन करा विठ्ठला विठ्ठला. म्हणून ईश्वराला उल्लेखून ज्ञानोबा म्हणतात शुद्ध सत्वगुणे जी विनरी रे. आता ज्ञानोबा सरळ सरळ खाली येतात. खाली कुठं? अवताराकडे येत आहेत. अगोदर ज्ञानोबारायांनी काय केलंय? ब्रह्मचैतन्याचं स्वरूप सांगितलंय, आनंद अद्वय नित्य निरामय, बरोबर. त्याच्यानंतर ईश्वराचं स्वरूप सांगतायत शुद्ध सत्वगुणे जी विनरी रे. आता सरळ खाली येत आहेत की त्या ईश्वरानं या पृथ्वी तलावर अवतार धारण केलेला आहे. मग तो मत्स्य असेल, मग तो कुर्मा असेल, मग तो वराह असेल, मग तो नरसिंह असेल, मग तो वामन असेल, मग तो भगवान श्रीकृष्ण असेल, आणि मग तो भगवान राम असेल, किंवा मग भगवान बुद्ध असेल, किंवा मग कल्की असेल. हा, हे जे अवतार आहेत, ह्या अवताराचं स्वरूप ज्ञानोबा प्रगट करतात. कसं आहे? षडगुण गोंडे रत्न जडीत श्यामल सुंदर शोभले. षडगुण गोंडे म्हणजे 6 प्रकारचे गुण असतात पहा, ते परमेश्वराच्या ठिकाणी असतात. आता हे 6 प्रकारचे जे गुण आहेत ते जर आपण आपल्यामध्ये जर निर्माण केले तर नक्कीच आपण सुद्धा परमेश्वर स्वरूप होऊ शकतो. कोणते गुण आहेत ते लक्ष द्या. एक आहे यश, एक आहे श्री. यश तुम्हाला सांगायची गरज नाहीये. तुमची प्रसन्नता, तुमचे सकारात्मकता ही तुम्हाला यश प्रदान करून देत असते. हा, तुमचा उत्साह यश प्रदान करून देत असतो तुम्हाला. तुमच्यामधली ऊर्जा यश प्रदान करून देत असते. म्हणजे यश हा गुण कोणाचा आहे? परमेश्वराचा आहे. श्री, श्री म्हणजे काय? चैतन्य, तुमचा असणारा स्वयंप्रकाश. म्हणून बुद्ध सुद्धा सांगतात की स्वयंप्रकाश व्हावा. यश, श्री. औदार्य, औदार्य म्हणजे दातृत्वाचा भाव, देण्याची क्रिया. हे जे पशु असतील, पक्षी असतील, दीन असेल, दुबळे असेल, गोर असेल, गरीब असेल, त्यांच्याविषयी एक प्रकारची तुमच्या अंतःकरणामध्ये जर दातृत्वाची भावना निर्माण होत असेल, ती परमेश्वराचा तो गुण आहे, दातृत्व. औदार्य म्हटलं जातं त्याला. यश, श्री, औदार्य. त्यानंतर ज्ञान. तिथं अज्ञान नाहीये. हे जगत कसं आहे? मिथ्या आहे. ब्रह्म कसं आहे? सत्य आहे. आणि मी कसा आहे? ब्रह्मस्वरूप आहे. बस असा भाव तयार होणार अरविंदजी, याला वेदांताच्या भाषेमध्ये ज्ञान म्हटलं जातं. हे ज्ञान. आणि याच्यानंतर वैराग्य. वैराग्य म्हणजे काय? वैराग्य म्हणजे हे असणारं जे जगत आहे, या जगतामध्ये उपभोगण्यास ज्या काही सर्व वस्तू आहेत, त्या वस्तूच्या इच्छेचा मनातून केलेला त्याग. वस्तूचा त्याग नाहीये बरं का. वस्तूचा ज्यावेळेस आपण त्याग करतो त्याला त्याग म्हटलं जातं किंवा त्याला वैताग म्हटलं जातं. पण वस्तूच्या इच्छेचा त्याग म्हणजे ती वस्तू मला भोगायची अशी मनातच इच्छा निर्माण न होऊ देणे, त्याला काय म्हणतात? वैराग्य. हा जो वैराग्य भाव आहे, गुण आहे, तो परमेश्वराचा आहे. आणि त्यानंतर सामर्थ्य. ही 6 प्रकारची गुणानं नटलेली तुझी काय आहे? घोंगडी आहे. भजन करा विठ्ठला विठ्ठला. पण ती कोणत्या स्वरूपानं नटली आहे? श्यामल सुंदर शोभली रे. श्याम रूपानं, सावळ्या रूपानं ती नटलेली आहे. ज्ञानोबा म्हणतात निळी ये मंडळी, निळवरण सावळी, निळवरण सावळी. हा निळी ये मंडळी, क्या बात है? निळवरण सावळी, निळवरण स्वरूपानं ती नटलेली आहे. श्याम सुंदरा
शोभली रे भजन करा विठ्ठल तसा परमात्मा कळणं कठीण आहे बरं का. जरी तो ज्ञानोबारायांनी सांगितलेला आहे, जरी त्याचं स्वरूप सांगितलेलं आहे, पण तो समजणं कळणं ही अत्यंत अवघड गोष्ट आहे. पहा, न कळे कानोबाचे सोपं नाहीये, ते अत्यंत अवघड आहे. आमच्या असणारे साधू संत सुद्धा अत्यंत प्रतिपादित करतात, तू वेदांना जर कळत नसेल तर आम्हाला काय कळणार. कानडा राजा कानडा राजा वेदा नाही कळला अंत पारयाचा कानडा राजा पंढरीचा. कळलं कठीण येथे वेदान कळे पुराणासी अगोचर येथे वेदान कळे. तुकडोजी महाराज सुद्धा सांगतात, मने तुकड्या तुझी लीला पाहता वेद मौन वे दिन आम्ही काय सांगावे तुझी लीला असे कैसी प्रभु हा खेळ दुनियेचा कशाला केलासी. भजन करा विठ्ठल. अशी असणारी ही भगवंताची घोंगडी. मला तर असं वाटतं पूर्ण कीर्तन या भगवंताच्या घोंगडीचं वर्णन करता करताच आपण संपूया, पण आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये. म्हणून ज्ञानोबाराया अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये ऋषीमुनी जाता मुखी नाम गाता. तिसरं षडविकार षडवैरी. भजन करा विठ्ठल. ही असणारी जी गवळण आहे, हा जो अभंग आहे, हा 4 पदरातून व्यापलेला आहे. पहा, म्हणजे तो गायला थोडा जड आहे आणि त्याच्यामध्ये ज्ञानोबारायांनी काय केलेलं आहे, अत्यंत सूक्ष्म रीतीनं अध्यात्म आणि जड जरा अवघड शब्द रचलेले आहेत, म्हणून गायला परत जरा अवघड जात आणि पाठांतरातला नाहीये. ज्ञानोबा तिसऱ्या चरणामध्ये वर्णन करतात, षडविकार षडवैरी मिळोनी तापत्रय जीविनली रे नवठाई फाटून गेली आमासिका. आता हे असणारं जे वर्णन आहे ते आपल्या केलेलं आहे बरं का. शरीराचं आपलं स्वरूप कसं आहे. षडविकार 6 प्रकारचे विकार आहेत. कोणत्या 6 प्रकारच्या विकारांना आपण बांधलेलो आहोत माहिती तुम्हाला? नाही, ते 6 विकार नाही येत, पण प्रत्येकाच्या डोक्यामध्ये तेच येतं की हे 6 प्रकारचे विकार आहेत. आपण जरा भाषेचं जरा सूक्ष्म जर ज्ञान घेतलं तर लक्षात येतं की ते शत्रू असतील किंवा ते वैरी असतील, ते रिपू असतील. पण मूलतः बाबा हे जे 6 प्रकारचे शत्रू आहेत, हे 6 प्रकारचे विकार निर्माण करण्यास कारणीभूत ठरतात. एक विकार आहे जन्म. माणूस जन्म आणि मरणाच्या फेऱ्यामध्ये गुंतलेला आहे. या जन्म आणि मरणाच्या फेऱ्यात गुंतल्यास हे 6 प्रकारचे विकार आहेत. काम असेल, क्रोध असेल, मद असेल, मत्सर असेल, लोभ असेल आणि दंभ असेल. हे परत आणखी इतर विकार तयार करतात. ईर्ष्या असेल, आसक्ती असेल, द्वेष असेल, मत्सर असेल, ममता असेल, स्वार्थ असेल. परत यांनी जन्माला घातलेले हे वेगळे विकार आहेत. असे 12-13 आहेत आणि यानं बांधलेला आहे माणूस. आणि हा माणूस काय करतो, या 6 प्रकारच्या विकारांना जन्म देतो. कोणते? एक जन्म, दुसरं सत्ता, तिसरं वाढणे, चौथं घटने, 5वा बदल आणि 6वा विकार आहे संपणे. भजन करा विठ्ठल. षडविकार आणि षडवैरी ते आताच बाबांना सांगितलेले. काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, दंभ, अहंकार. हे असणारे 6 प्रकारचे वैरी आहेत. षडविकार षडवैरी.
तापत्रये जी विनली रे, तापत्रये जी विनली रे. ताप म्हणजे 3 प्रकारचे ताप आहेत माय बाप. कोणते? काही आदिदैविक, आदिभौतिक आणि आध्यात्मिक. आदिदैविक म्हणजे काय? दैवाधिकापासून जे काही संकट येतं त्याला आदिदैविक म्हणतात. उदाहरणार्थ कोरोना आला, दैवाधिकापासून आला. प्लेग आला, दैवाधिकापासून आला. पूर आला, प्रचंड पाऊस झाला, दुष्काळ पडला. हा असणारा ताप सहन करावा लागतो आपल्याला, दुःख सहन करावं लागतं. याला आधी दैविक ताप म्हटलं जातं, लक्षात ठेवा. आता आधी भौतिक, आपणच आपल्यासाठी काहीतरी पीडा निर्माण करून ठेवलेली आहे, त्याला आधी भौतिक ताप म्हटलं जातं. चालता चालता एखादा साप तुम्हाला डसला, आधी भौतिक ताप आहे. आज युक्रेनवर रशियानं हमला केलाय, माणूसच माणसाला मारायला टापलाय, आधी भौतिक स्वरूपाचा ताप आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, मोगलशाही, स्वकीयशाही, डचशाही या सगळ्या शाह्यापासून त्रास होता. याला आधी भौतिक स्वरूपाचा ताप म्हणायचं. आणि शेवटचा आहे आध्यात्मिक. एखादा रोग होणं, एखादा आजार होणं, ह्या ज्या शरीरात अंतर्गत पीडा तयार होतात त्याला आध्यात्मिक ताप म्हटलं जातं. तसं या आदिदैविक, आदिभौतिक आणि आध्यात्मिक तापानं काय केलेली ही घोंगडी देवा तू बांधून ठेवलेली आहेस आमची. भजन करा विठ्ठला तापत्रये जी विनली रे. आणि 9 ठिकाणी फाटलेली. डोळे असतील 2, कान 2 4, तोंड असेल 2 नाकपुडे असतील, गुद्दद्वार असेल, शिक्ष्णद्वार असेल, या 9 द्वारातून ही फाटलेली असणारी घोंगडी देवा तू काय केलेली आहेस आम्हाला दिलेली आहेस. या घोंगडीचं वर्णन करत असताना साधू संत सुद्धा सांगतात, नाशिवंत देह जाणार सकळ, आयशे खातू काळ सावधान. भजन करा विठ्ठला आणि म्हणून देवा तू असा भेद का केलास? तुझी चांगली आम्हाला वांगली दिलेली आहे. त्यावेळेस ज्ञानोबा शेवटी सांगतात, ही जर वांगली घोंगडी आपल्याला प्राप्त झालेली आहे आणि या घोंगडीपासून जर आपल्याला कायमचं मुक्त व्हायचं असेल, मोक्ष प्राप्ती करून घ्यायची असेल, तर पदामध्ये आपली वृत्ती विलीन करून टाकायची असेल, तर त्यासाठी नेमकं काय करायचं हे अभंगाच्या शेवटचं ऋषी मुनी ध्याता. आता मला ऋषी मुनी ध्याता. ऋषी मुनी ध्याता मुखे नाम ऋषी मुनी ध्याता मुखे नाम ऋषी मुनी ध्याता ऋषी मुनी ऋषी मुनी ध्याता मुखी नाम गाता. ऋषी मुनी हे आपल्याला सांगून जातात, ऋषी मुनी ध्याता मुखी नाम गाता, निसंदेह वृत्ती विरली रे. बापर कुमा देवी वरू, बापर खुमा देवी वरू, त्वपद वृत्ती मुरली. या ऋषी मुनींना जे केलेलं आहे ते जर आपण केलं तर या जन्म आणि मरणाच्या फेऱ्यामधून आपण कायम
हे आपल्याला मिळालेलं जे शरीर आहे, ह्या शरीरामध्ये आपण कर्म केले तर त्या कर्माचं फळ भोगण्यासाठी आपल्याला कदाचित पुढचा जन्म प्राप्त होत असतो. आणि असंच आपण या 84 लाख योनी मार्गामध्ये फसलेलो असतो. पहा, पण जर आपल्याला या बंधनापासून जर मुक्त व्हायचं असेल तर ऋषी मुनी संत हे ज्या मार्गातून गेले त्या मार्गानं जाणं आवश्यक आहे. आणि मग त्या मार्गाने जर आपण गेलो तर ते जसे मुक्त झाले तसे आपण सुद्धा मुक्त होऊ शकतो. भजन करा विठ्ठला तसं मला मुक्तीची अपेक्षा आहे. मला सांगा, आपलं असणारं जे ध्येय आहे ते ध्येय हा सगुण स्वरूप परमात्मा आहे का? नाही. परमात्मा असेल, परमेश्वर असेल, हे आपलं ध्येय नाही अरविंदजी. हा, परमेश्वर तर एक प्रकारचं साधन आहे. ध्येय हे मुक्ती आहे, ध्येय हे मोक्ष आहे. हा. पण मोक्ष प्राप्त होणं म्हणजे त्या निर्गुण रूप परमात्म्यामध्ये विलीन होऊन जाणं, याला मुक्ती म्हटलं जातं, याला मोक्ष म्हटलं जातं. आणि हे सर्वोच्च असणारं ध्येय आपलं आहे. प्रत्येकाला कशाची अपेक्षा आहे? मोक्षाची. फ्रीडम, स्वातंत्र्य. एक प्रकारचं फ्रीडम असेल, एक प्रकारचं स्वातंत्र्य असेल, याला समानार्थी शब्द मुक्ती आहे. तुमच्यावर जर एखादा अधिराज्य गाजवत असेल तर तुम्हाला काय वाटतं? त्यातून मुक्त व्हावं आणि त्यासाठी तुम्ही संघर्ष करता. छत्रपती शिवाजी महाराजांनी संघर्ष केला, कारण काय होतं? मुक्तीच होतं ना, स्वातंत्र्य. 1947-42 दरम्यान आपण मोठमोठे उठाव केले, कारण काय होतं? इंग्रजाच्या ताब्यातून मुक्ती. प्रत्येकाला मुक्तीची अपेक्षा असते, पण ती आपल्याला कळत नाही. पहा, एका मुक्तीतून सुटण्याचा आपण अट्टहास करत असतो आणि दुसऱ्या असणाऱ्या बंधनात आपण गुंतत असतो. तुम्हाला माहिती आहे, तुमचा जन्म झाल्यानंतर हळूहळू तुम्ही मोठे होता. तुम्ही शाळेत जाता, शाळेत गेल्यानंतर 8वी 9वीला जाता आणि नंतर तुम्हाला कळतं एकदा 10वी झाली ना तर मुक्तच झालो. बरोबर आहे का नाही? आता तुमची 10वी झाली, लगेच तुम्हाला कळतं एकदा 12वी झाली म्हणजे मुक्त झालो. 12वी झाली, आता एकदा BA झालं म्हणजे एकदा डिग्री प्राप्त झाली म्हणजे मुक्त झालो. आता डिग्री प्राप्त झाली चांगल्या प्रकारे, आता एकदाची नोकरी मिळाली ना मुक्तच झालो कायमचं. नोकरी मिळाली, आता एखादी गुणवान असणारी बायको मिळाली म्हणजे मुक्त झालो. चला, मिळाली बायको, पण आता एखादं लेकरू झालं ना तर मुक्त झालं लेकरू. पण आता हा एकदा शिकला आणि चांगला मोठा इंजिनियर डॉक्टर काही झाला, मुक्त झाला तो इंजिनियर डॉक्टर. आता याचं लग्न झालं म्हणजे कायमचं मुक्तच झालो गाड्या. आता खरं मुक्त झालं लग्न. याला एखादा नातू झाला ना, एक मुलगा, तर खरं मुक्त होईल बरं का. मुक्त होतो का माणूस? ज्यावेळेस 80 ते 90 वर्षाच्या वृद्ध व्यक्तीला माणूस विचारतो, मी स्टेटमेंट घेतलेले आहेत, 85-90 वर्षाचे जे की अंत काळामध्ये जीवन जगत असतात, त्यांचं आयुष्य हे 1 ते 2 वर्षाचं आहे. ह्या स्थितीला ह्या वेळेस तुमची काय स्थिती आहे असं मी त्यांना विचारलं. त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं, आता फक्त आणि फक्त आम्ही मृत्यूची वाट पाहतो. एकदा मरण आलं म्हणजे मुक्त झालो. म्हणजे या जीवनामध्ये प्रत्येकाला अपेक्षा कोणाची हो? अहो, मुक्तीची अपेक्षा आहे. भजन करा विठ्ठला विठ्ठला. मग ही मुक्ती आपल्याला कोण प्रदान करू शकतं? तो परमात्मा. म्हणून ऋषी मुनी ध्याता मुखी नाम गाता, त्याचं नामस्मरण करायचंय, त्याचं चिंतन करायचंय, त्याची भक्ती करायची, ही आपल्याला साधू संत सांगतात. पहा, तो भगवंत मुक्त कसा करतो? त्या परमेश्वरानं मुक्त करण्यासाठी गवळणीला, गोपाळांना, त्याच्या भक्तांना मुक्त करण्यासाठी गोकुळामध्ये काय केला? अवतार धारण केला होता. पहा, हा, आणि अवतार धारण केल्यानंतर त्या गोपाळांना, गवळणीला त्यांनी काय केलं? मुक्त केलं. पहा, त्यासाठी विविध प्रकारचे त्यांनी काय केले? विविध प्रकारच्या लीला त्यांना केल्या, विविध प्रकारच्या. हा, ते लीला करत असताना त्यांना एक लीला केली. गवळणी पाण्यामध्ये, यमुनेच्या डोहामध्ये पोहत होत्या. यमुनेच्या डोहामध्ये गवळणी पोहत असताना हळूच त्या ठिकाणी तो आला. लक्ष द्या,
तो आल्यानंतर त्यानं काय केलं, त्या गवळणीचे वस्त्र उचलले आणि वस्त्र उचलून तो काय केला, एका जवळच्या कळंबाच्या झाडावर जाऊन बसला. गवळणीचं ज्यावेळेस पोहणं संपलं त्यावेळेस काठावर आल्यावर पाहिलं, अरे बाप, आमचे वस्त्रच नाहीयेत, कुठे गेले आमचे वस्त्र, कुठे गेले आमचे वस्त्र. त्यावेळेस ते वस्त्र शोधण्यासाठी त्यांनी इकडं तिकडं दृष्टी फिरवली. त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की इथे एक कळंबाचं झाड आहे, त्या कळंबाच्या झाडावर तो कान्हा कृष्ण काय करतोय, आपले वस्त्र घेऊन मस्त बासरी वाजत बसलाय. त्यावेळेस त्या गवळणी त्या भगवंताकडे विनंती करतात, दे रे कान्हा, दे रे कान्हा का, दे रे कान्हा, 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 दे रे चोळी दे रे कान्हा, दे रे चोळी कान्हा म्हणतो, जा, मी तुमची चोळी देणार नाही आणि लुगडी देणार नाही, अजिबात देणार नाही. त्यावेळेस गवळणी म्हणतात, आई नवयाची किमया सारी, लाजवंती मी भोळी बाबरी, कशी येऊ मी काठावरती, कशी येऊ मी काठावरती, मदनाची लाडली, दे रे कान्हा चोळी, दे रे कान्हा, दे रे चोळी गवळणी काय करतात, भगवान श्रीकृष्ण ऐकत नाहीये पहा, पण गवळीनी त्याला हात जोडताय. त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण म्हणतो, ठीक आहे, मी तुमची चोळी देतो, तुमची लुगडी देतो, पण माझी एक आट आहे. अरे कोणती आट आहे बाबा कृष्णा, सांग बाबा, आम्ही पूर्ण करतो तुझी आट. तुला या पाण्याच्या, तुम्हाला बाहेर यावं लागेल, पाण्याच्या बाहेर, आमच्या अंगावर काहीच नाही, आम्ही कसं पाण्याच्या बाहेर येईल, नाही तुम्हाला पाण्याच्या बाहेर यावं लागेल. सर्व असणाऱ्या गवळणी पाण्याच्या बाहेर येतात त्या स्थितीमध्ये, पण तरीही त्या काय करतात, त्यांच्या हातानं त्यांच्या पायानं त्यांचा अंग झाकवण्याचा प्रयत्न करतात. हे श्रीकृष्णाला दिसतं. त्यावेळेस श्रीकृष्ण म्हणतात, आता माझी दुसरी अट आहे, तुम्हाला स्वतःला विसरावं लागेल आणि मला हात जोडावे लागतील. जे जे मज अनन्य शरण, त्यांचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागता शरण मीची एकू. म्हणजे स्वस्वरूपाला, ह्या असणाऱ्या घोंगडीला कायमचं विसरून जा आणि माझ्यामध्ये समरस व्हा, असा त्याचा अर्थ आहे बरं का. ह्या गवळणी पूर्वीच्या काळातल्या ऋषीमुनी होत्या, ऋषीमुनी ध्याता होत्या मोठ्या, पण त्यांना मुक्त होण्यासाठी गवळणीचा आणि गोपाळाचा जन्म प्राप्त झाला होता. आणि शेवटी पर्याय नसल्यामुळं ह्या गवळणी काय करतात, हात जोडतात देवाला. हात जोडल्यानंतर यांना समाधी लागते, यांचं असणारं भान ह्या विसरतात. काय अवस्था होती यांची, अत्यंत कवीनं सुंदर वर्णन केलेलं आहे, लक्ष द्या.
हात जोडता बंधन तुटले मला जीवाला मी पण कुठले. ती वेदांताची रसिकेत पहा बाबा, ते त्यांना डोळे नाहीयेत पण तरी पहा ते कसे हसतात, त्यांना ती कळतंय पहा. या शब्दाच्या पाठीमागचा जो भाव आहे ना, आध्यात्मिकता ती कळते. हात जोडता बंधन तुटले मला जीवाला मी पण कुठले. पुढं आहे का, आत्म्याने जणू परमात्म्याला, आत्म्याने जणू परमात्म्याला अर्पण केली कुडी तेरे कानाची लुगडी, तेरे काना तेरे चोळी लुगडी. परमात्म्याला अर्पण केली कुडी, याचा अर्थ असा आहे की हे असणारं पंचभूताचं शरीर पंचभूतामध्ये विलीन होणं आणि आत्मतत्व परमात्म तत्वामध्ये विलीन होणं, या स्थितीला मोक्ष म्हणतात. पहा, तत्पद वृत्ती मुरली रे, भजन करा विठाला विठाला. गोपाळांना सुद्धा परमेश्वराकडून हीच अपेक्षा होती, देवा आम्ही तुझ्या सोबत जन्म घेतलेला आहे, आम्हाला मुक्त व्हायचंय. आणि म्हणून ते देवाला कधी सोडत नसत, कारण आम्हाला माहितीये आम्ही 84 लाख योनी मार्गाच्या या फेऱ्यामध्ये गुंतलेलो आहोत, या रांगड्या दुःखामध्ये आम्ही गुंतलेलो आहोत आणि कायमस्वरूपी आम्हाला या दुःखातून मुक्त व्हायचं. एक वेळ करी या दुःखावे गाडी, 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 एक वेळ करी या दुःखावे गाडी. दुरितांची जाळे उगवणी, दुरितांची जाळे उगवणी, आठवीन पाया हा नवस, आठवीन पाया हा नवस, आठवीन पाया हा नवस, आठवीन पाया हा नवस, आठवील पाया हा माझा नवस, आठवील पाया हा माझा नवस, आठवील पाया हा माझा वा वा, हे देवा या दुःखापासून आम्हाला मुक्त कर. आणि म्हणून हे गोपाळ जे आहेत, या गवळणी जे आहेत, ते परमेश्वराच्या पाठीमागे असत. पहा, त्याला अजिबात सोडत नसत. हा ध्यानी मनी स्वप्नी फक्त तो भगवंत त्यांच्या असे, त्यांना तो परमेश्वराशिवाय काही सुचतच नसत, दिसत नसत. आणि एखाद्या वेळेस ज्यावेळेस हा भगवंत त्यांना सोडून जात असे, त्यावेळेस गोपाळ त्याच्या पाठीमागे धावत असे, हे देवा आम्हाला तुझ्या पाठीमागे, आम्हाला तुझ्या पाठीमागे येऊ दे. काही त्यामध्ये बोबडे गोपाळ सुद्धा होते, ते म्हणत असत, कितना 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 रे कितना ले कितना ले
तुझ्या थोबत यायचं कितना आम्हाला थोलू नको. हे कितना आम्हाला तुझ्यामध्ये मिसळून गेले, कितना या जीवनामध्ये आम्हाला आणखी दुःख नको, तुझ्या शिवाय आम्हाला कलमत नाही कितना. भेटी लागे जीवा लागली आस, भेटी लागे जीवा लागली आस, भेटी लागी जीवा लागली आस, भेटी लागे जीवा लागली आस. लागे जीवा लागली आस, भेटी लागे जीवा लागली आस. भेटी लागे जीवा लागली आस, भेटी लागली आस. बाहेरात दिवस वाट तुझी बाहेरात दिवस वाट तुझी, भेटी लागे जीवा लागली आस, भेटी लागे जीवा लागली से कितना 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 हे कितना हे कितना आम्हाला तुझ्या थोबत यायचं आम्हाला तोलू नको कितना. अरे जीवन आणि मरला त्या फेल्यामध्ये आम्ही गुंतलेलो आहोत, आम्हाला मुक्त केले कितना. फक्त तूच मुक्त करणार आहेत म्हणून आम्ही तुझ्या सोबत म्हणून आम्हाला थोलू नको. दाबा कितना आता गल्या थंगतीला तुमत्या, दाबा कितना आता गल्या थंगतीला तुमच्या येऊ देवा. भजन करा विठ्ठला विठ्ठला भगवान श्रीकृष्णांनी भगवान श्रीकृष्णांनी त्यांच्या जीवनामध्ये पूर्णतः अनेक चरित्र केले. पहा, वेगवेगळ्या स्वरूपाचं व्यक्तिमत्व त्यांनी त्यांच्या चरित्रामधून मांडलं, वेगवेगळ्या स्वभावाचं दर्शन त्यांनी त्यांच्या चरित्रामधून मांडलं, म्हणून त्यांना पूर्ण पुरुषोत्तम म्हटलं जातं. पहा ना, भगवान श्रीकृष्णाचं चरित्र. जन्म कुठं होतो? एका जेलमध्ये. आईचं सुख मिळत नाही, पण दुसऱ्या मातेचं सुख प्राप्त होते. कदाचित या ठिकाणी त्या आईचं असणारं दुर्भाग्य आहे बरं का, आणि यशोदेचं असणारं सद्भाग्य आहे. म्हणून यशोदामाईचं त्यांना सुख प्राप्त होते, पण यशोदामाईला त्यांचं सुख प्राप्त होत आहे. अनेक प्रकारच्या लीला. दुष्ट असणाऱ्या व्यक्तीला सुद्धा चांगलीच शिक्षा द्यावी, त्याला सुद्धा मुक्त होण्याचा अधिकार हे भगवान श्रीकृष्णांनी दाखवून दिलं. पुतना मावशीनं विष पाजलं, पण तरी पुतना मावशीनीला काय केलं? मुक्त केलं, मोक्ष प्राप्त करून दिला. गवळ्यांना गोपाळांना मोक्ष प्राप्त करून दिला भगवान श्रीकृष्ण. त्या भगवंतानं गोपाळासह चोऱ्या केल्या, पण त्यांनी फक्त लहानपणीच दह्या दुधाच्या चोऱ्या केल्या बरं का. एकदा तो मोठा झाला त्याच्यानंतर मात्र त्यांनी चोरी केली नाही. नंतर त्यांनी चोरी केली, लहानपणीच त्यानं चोरी केली. हे तरी चोऱ्या कराव्यात. आणि कधी कधी या गवळणीला चांगलंही वाटावं, पण या गवळणीला कधी कधी त्याचा वैताग सुद्धा निर्माण व्हावा, आणि म्हणून त्यांनी त्याचं घराणं यशोदामाईकडे मांडावं. यशोदे बाळ तुझा काना कुठवर सुसुमी धिंगाणा, अशा गवळणी एक एक येत असे. पहिली आली धावत काय केली मात
देत मुखाशी मुख चुमल देत गळ्यामध्ये गळ्यामध्ये हात हात घाली तर जाता सापडना यशोदे बाळ तुझा ताना कुठवर सुसुमी धिंगा दुसरी आली धावणी याने ग बाय काय केली करणी माझ्या पतीची दाढी माझी वेणी सुईची गाठ देवोनी अन गाठ बाई कोणाशी सुटे ना यशोदे बाळ तुझा काना कुठवर सुसुमी धिंगा मिळून याव्या घ्या गवळणी आल्या नंदाच्या अंगणी. आणि यशोदेला घरानं सांगतात यशोदाबाई तुझा असणारा बालकृष्णाची विसरले आम्ही कंटाळत आम्ही एक दिवस हे गोकुळ सोडून जाऊ. यशोदाबाईनं आजपर्यंत कधीच या गवळणीचं मान्य केलं नव्हतं, पण यावेळेस मात्र यशोदाबाई मान्य करतात. ठीक आहे बाबा ठीक आहे, मी भगवान श्रीकृष्णाला काय करते समजून सांगते, नाही करणार तुमच्या तिथं तो चोरी. त्याचं असणारं जे पात्र आहे तेच बदलून टाकते. गवळणी निघून जातात. श्रीकृष्णाला यशोदाबाई बोलवतात. रे काना तू नहीं माखन खाय रे काना रे तू नहीं माखन खायो. श्रीकृष्ण काय म्हणतात मैया मोरी मैया मोरी मैया मोरी मैया मोरी मैया मोरी रे मैया मोरी मैं नहीं माखन रे काना तू नाही माखन खा. त्यावेळेस त्या आईला बोलल्यानंतर आईचे शब्द ऐकल्यानंतर भगवान श्रीकृष्णाला एक प्रकारचा थोडासा राग येतो आणि ते काय म्हणतात मी गोकुळ सोडून जात असतो बरं का आई. मग त्यावेळेस आई म्हणते नको 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 कृष्णा तसं करू नको. रे काना मोरे रे लल्ला मोरे तू नहीं माखन खाय रे काना मोरे तू नहीं माखन खाय. त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण हसतात आणि हसतात आणि लगेच म्हणतात रे मैया मोरी मैं नहीं माखन खाय आणि पळून जातात आणि म्हणतात आता याच्या खोड्या खूप वाढल्या आता आपण याला कुठं पाठवू जनावरा मग पाठवू आणि जनावरा मग पाठवून देतात. बालगोपाळ भगवान श्रीकृष्णाच्या संगीत सुंदरपैकी गायी बालगोपाळासोबत भगवान श्रीकृष्ण सांभाळतात आणि सुंदर असणारा त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या लीला करतात आणि सोबतच एक सर्वात सुंदर अशी लीला करतात ती म्हणजे काला. भजन करा विठोबार ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली अभंग सांगितला आणि त्या अभंगामध्ये सुंदर असणारं भगवान श्रीकृष्णाचं जे छोटंसं चरित्र आहे ते सुद्धा तुमच्या समोर मांडलेलं आहे. भगवान श्रीकृष्णाकडून जर तुम्हाला तुमच्या जीवनात जर काही घ्यायचं असेल तर ती एकच गोष्ट घ्या, लक्ष द्या. भगवान श्रीकृष्णानं विविध प्रकारच्या लीला त्यांच्या जीवनामध्ये केल्या. पण विविध प्रकारावर भगवान श्रीकृष्णानं प्रेम केलं. राधा असेल, गोपाळ असेल, गोकुळ असेल, अनंत लोकांवर त्यांनी प्रेम सुद्धा केलं. पण हा भगवंत कशामध्येच गुंतून राहिला नाही. पहा, राधेवर त्यानं प्रेम केलं, गोपाळावर त्यानं प्रेम केलं, पण एकदा त्यानं गोकुळ सोडलं, परत गोकुळाकडे त्यांनी डुकून पाहिलं नाही, गुंतला नाही तो कशामध्ये. मथुरा त्यानं जिंकली, पण त्याला असं वाटलं नाही की आता मी मथुरा जिंकली आणि आता मथुरेचं साम्राज्य मला भोगायचंय. तो मथुरेमध्ये सुद्धा गुंतून राहिला नाही. द्वारकेला गेला, द्वारकेमध्ये सुद्धा तो गुंतून कधी राहिला नाही, जगला तो. हे असणारं जे जीवन आहे या जीवनाचा त्यानं निरपेक्ष आनंद घेतला, पण गुंतून मात्र कशामध्ये राहिला नाही असा परमात्मा.
भगवान श्रीकृष्णानं भगवद्गीतेमधून सुद्धा हाच संदेश दिलेला आहे की बाबांनो, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही विहित स्वरूपाचे शुद्ध सात्विक असे कर्म करा, जे तुमच्या वाट्याला येतील ते तुम्ही सात्विक कर्म करा, पण कोणत्याच कर्मामध्ये आणि व्यक्तीमध्ये गुंतून राहू नका. हा संदेश सर्वोत्तम आहे आणि हा आपल्याला घ्यायचा आहे. कार्यामधून भगवंतानं समतेचा संदेश प्रस्थापित केलेला आहे. उच्च नीच लहान मोठा हा भेदभाव इथं नाहीये. सर्वजण सम आहेत. राजा असेल, रंक असेल, प्रत्येक व्यक्ती हा एक प्रकारचा जीव आहे. प्रत्येकामध्ये एक आत्मतत्व आहे, प्रत्येकामध्ये एक परमात्म तत्व आहे. म्हणून सगळीकडे समता आहे आणि हा समतेचा संदेश काल्याच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्णानं तुम्हा आम्हा सर्वांना दिलेला आहे. सुंदर असणारा जो अभंग आहे तो अभंग आणि त्या अभंगावर चिंतन आणि थोडंसं चरित्र मी तुमच्या समोर सांगितलेलं आहे. सुंदर असं कार्यक्रम आमच्या आदरणीय महाराजांनी नियोजन केलेलं आहे. सर्व असणारे जे टाळकरी वृंद आहेत त्यांनीही या कार्यक्रमासाठी सुंदर साथ केलेली आहे. सुंदर असणारी साऊंड सिस्टम साथ केलेली आहे. पक्वादाचार्य खरोखर धन्यवाद. या ठिकाणी आमचे गुरुतुल्य असणारे एक महान व्यक्तिमत्व संपूर्ण भारत ज्यांना ओळखतो, खरोखर बाबां माणूस पितो 90% बरं का बाबा, आणि जो माणूस पितो तोच माणूस खातो 90%. जो माणूस माळ घालतो तो माणूस खात पण नाही आणि पित पण नाही 90%. 10% वरची सोडून देऊ आपण. एवढा प्रचंड मोठा जर फायदा माळ घालून असेल, आमचे बाबा पहा किती मोठ्या माळी आहेत त्यांच्या, मोजायला जवळपास अर्धा तास लागेल. आणि तेवढ्या माळी त्यांनी घातल्यात अंगात, भगवा त्यांनी वस्त्र घातलंय, त्यांची केस पहा, त्यांचा चेहरा पहा, किती मोठं तेजस्वी स्वरूप आहे. आमचे अरविंदजी आधुनिकतेचा आणि वैज्ञानिकतेचा सिद्धांत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देतात, पण लोकांना सांगतात की माझ्या गळ्यामध्ये काय आहे, माळे. आता सध्या माझ्या गळ्यात नाही बरं का. तुम्ही म्हणता कुठे गेली, मला कोणी दिसलं का ते म्हणतं मला माळ घालायची, मग माझ्या गळ्यातली त्याच्या गळ्यात असते. आता आमचे असणारे गवळी साहेब पोलीसवाले ते म्हणजे मला माळ घालायची, देऊन टाकली. ह्या 1.5 महिन्यामध्ये एक छोटासा संकल्प केला होता की मला लोकांना माळकरी करायचंय, तर जवळपास 750 माळकरी ह्या 1.5 महिन्यात झाले. खूप मोठं सुंदर कार्य होतंय. आणि पोलीसची नोकरी करून माझ्याकडनं ही वारकरी संप्रदायाची सुंदर एक प्रकारची सेवा होती. याचा मला सर्वस्वी एक प्रकारचा आनंद आहे. माळ घालणं आध्यात्मिक तर व्यक्ती होतोच, पण घरी सुख सौख्य कौटुंबिक आनंद असा प्राप्त होतो. मी तर महिलांना आणि लहान मुलांना आवर्जून सांगेल की तुम्ही जास्तीत जास्त माळी घालायला पाहिजे. तुम्हाला सर्वांना सांगेल की लहान मुलांना तुम्ही माळ घालण्यासाठी फोर्स करायला पाहिजे. महिलांनी सांगेल का तुम्हाला आपल्या धर्मामध्ये लक्ष्मीचं स्वरूप म्हणून गणलं जातं, तुम्हाला देवी म्हणून संबोधलं जातं, तुम्हाला म्हणजे देवता आहेत तुम्ही हिंदू धर्मातील, आणि तुम्हाला खाणं अजिबात पटत नाहीये, लक्षात ठेवा. म्हणून महिलांना मी आवर्जून सांगेल की ज्यांनी जवळपास अर्ध्या महिला माळकरी असतील, पण ज्या नसतील त्यांनी सुद्धा सर्वांनी काय करायचंय, माळ घालायची. मला सांगा, तुम्ही जो पैसा कमवता तो पैसा का लबाडीचा आहे का, तो का नंबर 2चा आहे का? अरे नाही ना, तो तुमच्या कष्टाचा आहे, तुमच्या घामाचा आहे. आता तुम्हाला असं वाटतं, प्रत्येकाला वाटतं, शेतकऱ्याला वाटतं की माझा असणारा पैसा हा पाठीमागं पडाव, कारण तो सुखामध्ये आणि दुःखामध्ये उपयोगी येत असतो. पण तुम्हाला सांगतो की तुमचा बहुतांशी पैसा, जर जे मांसाहारी आहेत आणि जे दारू पितात त्यांचा ह्या क्षेत्रामध्ये बराच पैसा खर्च होतो. हप्त्यातून जर तुम्ही 2 वेळेस खाल्लं, लक्ष द्या, 600 रुपये किलो आहे, त्याला 100 रुपयाचा मसाला, 700 झाले का, आणि सोबत 300 रुपयाची बाटली, 1000 रुपये. आणि हप्त्यातून 2 वेळेस खायचं, किती झाले, हप्त्यातून 2000, महिन्यातून किती, 8000, 4 हप्त्याचा 1 महिना, आणि वर्षातून किती, 96,000. म्हणजे नुसतं खाण्यातच 96,000 झालेत आपली. ते बी कोणतं खाणं हे. बरं मला सांगा, 600 रुपयात तिकडे 1 किलो येतं, इथं 600 रुपयात बटाटे किती येतात, कांदे वांगी. अहो माळकरी जर झालात, एक माझ्या सरकारी नोकरामध्ये पाहतो 1-1.5 लाख रुपये महिना आहे, पण 15 दिवस सुद्धा पुरत नाही. 16व्या दिवशी म्हणते 200 रुपये दिले. आणि मला माझा असणारा पगार जो आहे त्याच्यातला उडील्यानं उडत नाही. काय सांग, उडील्यानं उडत नाही, कारण गरजच काही नाही ना. आमच्या असणारी वारकरी यांना खूप काही मिळतं का यांना? अहो काही मिळत नाही. काय मिळतंय कार्यक्रमामधून, काय देणार आहे तुम्ही, काय मिळतंय 7 दिवस कार्यक्रमातून? काय नाही. पण पहा ती कशी टवटवीत आहेत, अंगात त्यांचे कपडे पण पहा. याचं कारण आहे की गरजा कमी आहेत त्यांच्या.
आणि गरजा कमी असल्यामुळे तुम्ही जे अल्प देताय ना त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचं भागत आहे. म्हणून तुमच्या गरजा कमी ठेवा आणि त्यासाठी तुम्हाला सर्वोच्च असणारा दागिना दिलाय तो घाला. तुम्हाला वाटतं ना तुमच्या लेकरांना तुम्हाला सांभाळावं. मी तुम्हाला सांगत नाही, लेकराविषयी सांगत नाही, आई बापाची सेवा करायची सांगत नाही, काही सांगत नाही, पण तुम्हाला वाटतंय ना तुमच्या लेकरांनी तुम्हाला सांभाळावं, तुम्ही त्यांच्या गळ्यात माळ घाला. पोलीस स्टेशनला जे काही लोक येतात त्यापैकी 90% लोक जे काही आई बापाला मारतात, अनैतिक प्रमाणे वागतात, ते लोक बगळ मारकरी आहेत. माळकरी हा व्यक्ती जर 5% सोडला तर तो नैतिकच आहे, लक्षात ठेवा. कारण माळ ही नैतिकता वागायचं शिकवते. माळकरी चांगलं वागायचं शिकवते आणि वाईट वागू नकोस, खाऊ नकोस, पिऊ नकोस ही वेळोवेळी काय करते, बंदित करीत असते. म्हणून मी तुम्हाला हात जोडून सांगेन की निर्णय घ्या आणि माळ घाला. आता माळ कोणाच्या हस्ते घालायची? माझ्या हस्ते घालायची का? अजिबात नाही. मला काही शिष्य शाखा तुमची वाढायची नाही. मी इथं 5 वर्ष नोकरी करणार, इथून निघून जाणार बस. पण माळ घालायची तुम्हाला. इथं महात्मे 2 महात्मे पहा. कैलास महाराज आहेत, त्यांच्या हस्ते घाला. दुसरे आमचे दासबाबा आहेत, त्यांच्या हस्ते घाला. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की मला कैलास महाराजांच्या हस्ते पण आणि दास महाराजांच्या हस्ते पण नाही घालायची, बोला काय करायचं. मच्छिंद्रनाथाचं मंदिर आहे, तिथं जायचं, तिथं पायावर माळ ठेवायची. नाही जायचं मच्छिंद्रनाथ मंदिरात, घरामध्ये ज्ञानेश्वरी आहे, तिथं हा माळ ठेवायची, हातात घ्यायची, 4 वेळेस रामकृष्ण हरी म्हणायचं आणि स्वतःच पुंडलिकवर देव करून गळ्यात घालायची. आणि संकल्प करायचा, मी दारू पिणार नाही, मी मांस खाणार नाही, मी वाईट वागणार नाही, मी वाईट कृत्य करणार नाही, बस. अतिशय सुंदर असणारा मार्ग दिलेला आहे. जाता जाता एवढा संदेश देतो आणि एवढा संदेश तुम्ही पूर्णत्वास घेऊन जाल ही मला अपेक्षा आहे. झालेली सेवा भगवंताच्या चरणी, साधू संतांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो.